नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर. हो मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे 154 कोटी रुपये आले. मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 4,72,015 शेतकऱ्यांना तब्बल 154 कोटी 36 लाख रुपयांची अग्रिम रक्कम मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाने आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली असून आता कंपनींनी शेतकऱ्यांना तातडीने अग्रिम रक्कम वितरित करावी अशी मागणी जोर धरून लागली आहे. जिल्ह्यात 2024च्या खरीप हंगामात 3,82,902 हेक्टर क्षेत्रावर खरीपांची पेरणी झाली होती. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप, ज्वारी आदी पिके घेतली होती. तर 4,72,015 शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला होता. तर पीक बहरात असताना अतिवृष्टी झाली. काबाड कष्ट करून बहरात असलेल्या शेतकऱ्यांचे पीक पाण्यात वाहून गेले, तर काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेली होती. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले होते. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या 25% अग्रिम रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र रब्बी व खरीप हे दोन्ही हंगाम संपल्यानंतरही केवळ राज्य शासनाने आपल्या हिस्साची रक्कम विमा कंपनीला वर्ग केली नसल्याने 4,72,015 शेतकऱ्यांचा 154 कोटी 36 लाख रुपयांचा अग्रिम लटकला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता. मात्र आता राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या हिस्साची रक्कम विमा कंपनीला वर्ग केली आहे. येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग होणार असल्याने बळीराजाला आनंदी झाला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या हिंगोली जिल्ह्यातील 4,72,000 शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे 154 कोटी रुपये आले आहे. आणि मित्रांनो, या हिंगोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या 15 दिवसात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.